पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे नागपूर दौऱ्यावरती असून त्यांनी आज नागपूर शहर व नागपूर परिक्षेत्राचा आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. पाहूयात त्यांचा हा संवाद. आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या पुढे समस्या आहेत. गुन्हेगारी वाढलेली आहे. त्यांच्यासमोर हाऊसिंगचे प्रश्न आहेत. स्थानिक पातळीवर गुंडगिरी वाढलेली आहे. तर त्या आपल्याला कशा कंट्रोल करता येतील, वेगवेगळ्या पद्धतीने कशा कंट्रोल करता येतील, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊन कंट्रोल करता येतील, त्याच्यासाठी आपण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आपण ज्या रिक्त जागा आहेत कॉन्स्टेबलच्या, अधिकाऱ्यांच्या, त्या भरण्याचे आपण प्रयत्न करतो आहे. त्या लवकरच त्याच्यामध्ये आपल्याला सॅटिस्फॅक्शन होईल. अशा लेवलपर्यंत आपल्याला भरती करता येतील. आणि हा जो वाढीव स्टाफ आहे तो आपण क्राईम प्रिव्हेन्शनच्या दृष्टिकोनातून आणि बेटर पोलिसिंगच्या दृष्टिकोनातून आपण पुढे वापरू शकू. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं वेलफेअर ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, रस्त्यावर फक्त हेल्थ वर्कर्स आणि पोलीस हे मागच्या वर्षभरामध्ये फक्त 2च सरकारी डिपार्टमेंट रस्त्यावर होते, बंदोबस्त करत होते. त्याच्यामध्ये 339 आपले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोनामध्ये मयत झालेले आहेत. तर आपण शक्यतो या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुकंपाखाली नेमणूक देत आहोत. ही एक पॉझिटिव्ह स्टेप आहे आपल्याकडनं. परंतु त्याचबरोबर त्यांच्या भविष्यामध्ये येणाऱ्या आजारांसाठी, त्यांच्या मेडिकल प्रॉब्लेमसाठी अजून जास्तीत जास्त सोयी कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. वर्किंग कंडिशन कशा चांगल्या करता येतील त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सर, गृहमंत्र्यांनी मध्यंतरी घोषणा केलेल्या होत्या की राज्यभरामध्ये 12,500 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होईल. आता त्यातले अर्धे काहीतरी 4,500 पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू झाली. एक्झॅक्टली स्थिती काय आहे भरती प्रक्रियेची, त्याच्यावर काही तुम्हाला सांगता येईल? आपल्याकडे साधारण 20,000 वॅकन्सी आहेत महाराष्ट्र पोलीसमध्ये. आता याच्यामध्ये भरती 2 भागामध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये 2019ची जवळपास 7,000 लोकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच 8-9 हजाराची 2020ची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. आता ते थोडंसं काही त्याला विलंब होतो आहे कारण त्याच्यामध्ये काही टेक्निकल प्रोसेसेस आहेत, त्याच्यामध्ये खंड पडलेला आहे आणि तो रिवाईव्ह करायसाठी थोडा आम्हाला वेळ लागतो आहे. एकदा ती प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली की त्याच्यामध्ये मग लवकर आपल्या रिक्रुटमेंटची प्रोसेस ही पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये, 1 महिने 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला जो काही त्याच्यात खोळंबा होता तो दूर करून आपल्याला भरती प्रक्रिया सुरू करता येईल असे मला वाटतं. नेक्स्ट, भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये आरोपित झाले आहे की जे ॲक्युज आहेत त्यांच्या लॅपटॉपवर, कम्प्युटरवर ते सगळे पुरावे हे प्लांट करण्यात आले आणि त्या दृष्टीने अमेरिकेतून जे इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे, तर त्या बाबतीत आता महाराष्ट्र पोलिसांची एक्झॅक्ट काय भूमिका आहे? यामध्ये महाराष्ट्र पोलिसांची भूमिका सध्या काही नाही. कारण हे प्रकरण NIAकडे गेलेलं आहे आणि जे काही क्लेम्स त्या रिपोर्टमध्ये केले होते ते माझ्या माहितीप्रमाणे, वृत्तपत्रांच्या माहितीप्रमाणे NIAने डिनाय केलेले आहेत. तर याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी आता ह्या स्टेजला काही करण्यासारखं नाही कारण प्रकरण हे सगळं NIAकडे आहे. त्याच्यामुळे आपण जास्त न बोललेलं बरं या प्रकरणात. हो रहे है, ये देखिए अभी करप्शन जो है वो सिर्फ पुलिस डिपार्टमेंट में है या रेवेन्यू डिपार्टमेंट में है या फॉरेस्ट डिपार्टमेंट में है, बाकी डिपार्टमेंट में नहीं है, ऐसे नहीं है. करप्शन, I am not defending corruption. I am only saying that corruption is the part of the system and it is very difficult to weed it out.
only thing what we can do is make out maximum number of cases to deter any public servant from indulging into corruption. We cannot weed out 100% corruption. Otherwise, that act is Prevention of Corruption Acts. It is not Abolition of Corruption Act. So the act itself says that it is a preventive act. Now, if in a society there are 100 people, out of that 10 will always remain corrupt. You cannot weed out all the 100% out of the system. It is a part of the system. My point is, पुलिस विभाग और राजस्व विभाग ये दो जो विभाग हैं इसमें अन्य विभागों की तुलना में 500% ज़्यादा नहीं तो उसमें मैन पावर भी देखिए ना कितना ज़्यादा है. It will also matter with the number of officers and men working. Now Maharashtra Police has got a strength of 2,20,000 people. Now there could be departments where there are only 500 people working in department. There are only 5,000 people working in the department. So if you take a proportional percentage कि ये डिपार्टमेंट में 500 लोग हैं और उसमें से 50 लोग करप्शन में पकड़े जाते हैं, so the percentage goes to 10%. Now in police cases, if you say that 300 cases or 200 cases are made out in a year in the police department, so that will mean out of 2,20,000, 200 are being prosecuted, isn't it? And they are being prosecuted. Cases are being made out. So if anybody is indulging into corruption, we receive the complaint, we take action. Our independent agency is there, Anti-Corruption Bureau is there to take action. So the cases are being made out, corrective reforms are being made out. So it is happening. If no case is made out, then that will mean that anti-corruption is either not getting cases or not getting complaint. It doesn't mean that total corruption has stopped. Does it mean that? So I don't mind more cases because that means exposure of more corrupt officers. So that is fine. How will you prevent it? As you said, the law भी बोल रहा है prevention of corruption. No, prevention of corruption is the superior officer. See why the corruption happens, because the junior staff or whoever is the investigating officer or mid-level officer, their actions, their investigation, their indulgence into the system, that is whatever the process, it is not being checked by the superior officers. So the best way is to keep task accountability of men and officers. So that will ease the problem. कोणत्याही तपासाबद्दल सांगणे मीडियामध्ये किंवा प्रेसमध्ये हे योग्य नव्हे. जो तपास सुरू आहे, पुणे पोलीस आपल्या परीने तपास करत आहेत. त्याच्याबद्दलचे जे काही डिटेल्स रिव्हील करायचे असतील ते तपासी अधिकारी रिव्हील करतील. मी असं कोणतंही विधान करणार नाही ज्याच्यामध्ये कोणत्या ऑनगोईंग तपासाला चुकीची दिशा मिळेल किंवा चुकीचा समज लोकांमध्ये निर्माण होईल. पुणे पोलीस तपास करत आहेत, ते योग्य पद्धतीने तपास करतील. त्यांना बाहेर काढण्यात आलं. भाजपच्या नेत्या विद्या चव्हाण त्या संबंधित पोलीस स्टेशनला पुण्याला गेल्या होत्या. त्यांना बाहेर काढण्यात आलं. याबद्दल मला अजून ऑफिशियल काहीही माहिती नाही. आम्ही माहिती घेत आहोत. आत्ता बावनकुळे साहेबांनी येऊन ही बाब माझ्या निदर्शनास आणली. मी त्यांना सांगितलं की हे पोलिसांनी जर असं केलं असेल तर ते योग्य नव्हे. त्यांना जे काही रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे ते त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना येऊन रिप्रेझेंटेशन देता आलं पाहिजे. तो कोणत्याही नागरिकाचा अधिकार आहे. कोणत्याही पब्लिक ऑफिसमध्ये जाऊन, पोलीस स्टेशन असो, DCP ऑफिस असो, CP ऑफिस असो किंवा पोलीस महासंचालकांचं ऑफिस असो, तिथे सामान्य नागरिकांना जाऊन आपली तक्रार मांडता आली पाहिजे आणि ती देता आली पाहिजे. सर, या पूर्ण प्रकरणात कुठेतरी असा आरोप होतोय की राजकीय जो दबाव आहे तो पोलिसांवर आहे, त्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीये.
मी कोणत्याही अशा विषयावर भाष्य करणार नाही ज्याच्यामध्ये तुम्ही स्पेक्युलेशन करताय, असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल, असं याच्यावर कमेंट करणं योग्य होणार नाही. फक्त एवढंच मी म्हणेन की कोणत्याही प्रकरणाचा तो आता सध्या जी आहे ती ॲक्सिडेंटल डेथ केस आहे, परंतु ॲक्सिडेंटल डेथ केस ही गुन्ह्याच्या तपासासारखीच आपण तपास करत असतो. त्याच्यामध्ये सगळे सोपस्कार हे गुन्ह्याच्या तपासासारखेच असतात. तर त्याच्यामध्ये पुणे पोलीस आपल्या परीने तपास करत आहेत. ते काय निष्कर्षास पोचतील हे वेळ सांगेल. म्हणून आत्तापासून कोणत्याही प्रकारचं स्पेक्युलेशन किंवा एस्टिमेशन करणे की भविष्यामध्ये हे होईल ते होईल हे करणं योग्य नव्हे. कारवाई सुरू आहे. जशा साहेबांनी सांगितले, MPDA कारवाई असतील किंवा 110 ईगची प्रतिबंधक कारवाई असतील किंवा आरोपीवर कायद्याची वचक कसे होईल त्यासाठी सर्व प्रकारचे प्रोफेशनल उपाययोजना सुरू आहे. व्हिजिबल पोलिसिंग असतील किंवा नाकाबंदी शहरात असतील, असे भरपूर उपाययोजना सुरू आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जे कारवाई सुरू आहे त्याच्यामुळे पुढच्या काळात नक्कीच आपल्याला मर्डर्स आणि इतर सर्व प्रकारचे गुन्ह्यामध्ये आपल्याला कमी दिसेल. काही गुन्ह्या ज्यामध्ये हजबंडनी वाईफचे किंवा वाईफनी मुलांनी वडिलांची अशी प्रकारची जी घरगुती कारणावर नक्कीच आत्ता या महिन्यात असे 5 मर्डर्स झालेले आहे. त्याबद्दल पण काय उपाययोजना करता येईल ती पण विचाराधीन आहे. परंतु जे प्रोफेशनल आरोपी गुन्हेगार जे अशा प्रकारचे मर्डर्समध्ये आहे त्यांच्यावर नक्कीच आपल्याला सुधार पुढच्या काळात दिसणार आहे.